हॅलो फ्रेंड्स आज प्रज्ञाच क्रेझी कट्टामध्ये आपण बनवणार आहोत बिटाचे अतिशय पौष्टिक असे लाडू। तर सुरू करूया। आता एका कढईमध्ये 1 कप पाणी आणि 1 कप साखर याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित साखर विरघळवून द्यायची आहे। तुम्ही बघाल की पाण्याला उकळ यायची सुरुवात झालेली आहे आणि व्यवस्थित त्याचा एक तारी असा घट्ट चिकट पाक नाही करायचा आहे, तर रेग्युलर आपण गुलाबजामला पाक करतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट पाक करायचा आहे। तर व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। हे बघा, ह्याची तार आता बनायला लागलेली आहे। अशा पद्धतीने आपण सतत ढवळून असा पाक तयार करून घ्यायचा आहे। एक अशी तार जर चमचा उचलला तर एक अशी तार सुटायला पाहिजे। त्यामध्ये आवडीनुसार मी आता इथे वेलची पावडर टाकलेली आहे। तुम्हाला गुलाब इसेन्स टाकायचा असेल तर टाकू शकता। आणि 2 बिटाचा किस जो 1 वाटी झाला तर तो मी ह्या पाकामध्ये मिक्स केला आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र करून बिटाचं पाणी सुटलेलं आहे आणि साखरेचा पाक एकत्र करून घ्यायचा आहे। तर छान कलर यायला लागलेला आहे, उकळ येते आणि 1 कप डेसिग्नेटेड कोकोनट म्हणजे सुका खोबऱ्याचा किस मी इथे वापरलेला आहे घट्टपणा येण्यासाठी आणि बिटाला जी वेगळी चव असते ती चव कमी करण्यासाठी, कारण की खोबरं सुद्धा पौष्टिक असतं। आणि जर तुम्हाला सुकं खोबरं वापरायचं नसेल तर ओलं खोबरं तुम्ही इथं वापरू शकता। सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे, अजिबात खंड पडून द्यायचा नाहीये आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। गॅस एकदम कमी किंवा एकदम फास्ट असा ठेवलेला नाहीये। ओके, तर बीटचे लाडू का करायचे? जनरली बीट खाणं म्हणजे मुलांच्या जीवावर आलेली गोष्ट असते। अजिबात त्यांना आवडत नाही बीट खायला। काही कमी म्हणजे 100 पैकी 90 मुलं बीट खायला टाळाटाळ करतात, 10 मुलं अगदी आवडीने खातात। तर त्यासाठी हा घाट घातलेला आहे। आणि बिटाचे लाडू थोडेफार टिकाऊ असतात, म्हणजे बीट जर 2 दिवसात खराब होत असेल तर हे लाडू 4-5 दिवस व्यवस्थित टिकतात। एक छोट्या टिफिनचा जो विषय असतो तो पण निकालात निघतो। मिश्रण थंड करून घेतलेलं आहे आणि असे छान लाडू वळून घ्यायचे आहेत। अगदी त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकायची काही आवश्यकता नाहीये। व्यवस्थित लाडू तयार होतात आणि त्यामध्ये आता मी हे खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवून घेतलेलं आहे, कारण की दिसायला आकर्षक दिसतात। तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।